नमस्कार. आज आपण बोलणार आहोत कोजागिरी आणि त्यामध्ये देण्यात येणारं दम्याचं औषध. माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार आणि गेली 15 वर्ष श्री विश्वसाधना आयुर्वेद असा या क्लिनिक आम्ही चालवतो आणि आयुर्वेदाची आणि पंचकर्माची प्रॅक्टिस करतो. जसं आपला पावसाळा संपला त्यानंतर पुढे हिवाळा लागायच्या आधी, थंडी पडायच्या आधी एक 2 महिने आपल्याला एक हीट जाणवते, उष्णता जाणवते आणि त्यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. अश्विन आणि कार्तिक हे 2 मराठी महिन्यामध्ये जे आपल्याला ऋतू दिसतो तो म्हणजे शरद ऋतू आणि त्या ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा, ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतो. सर्व आपले कुटुंबीय मित्रमंडळी यांना घेऊन चंद्राच्या शीतल छायेमध्ये दूध शिजवणे, गप्पा गोष्टी करणे, गाणे ऐकणे असा आपला एक दरवर्षीचा प्रघात असतो. पण हे जे काही दूध आटवण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी परंपरा आहे ही फक्त साधा प्रघात नसून त्यामागे काही शास्त्रीय कारणे पण आहेत. आयुर्वेद शास्त्रामध्ये फुफ्फुसाचा आणि रक्ताचा जवळचा संबंध सांगितला आहे. किंबहुना असं म्हटलं आहे की रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसाची निर्मिती झाली आहे आणि नेमक्या शरद ऋतूमध्ये जी काही एक अतिरिक्त उष्णता आपल्याला जाणवते, चटके बसतात, तर ह्या पद्धतीच्या उष्णतेमुळे पित्त दोष वाढतो आणि पित्त हे रक्ताच्या आश्रयाने आपल्या शरीरामध्ये राहत असतात आणि ते सर्व शरीरभर फिरतं. तर पित्त वाढल्यामुळे किंवा शरीरातलं रक्तदोष बिघडल्यामुळे याचा दुर्गामी परिणाम आपल्या फुफ्फुसावर येत असतो आणि फुफ्फुसासंबंधीचे जे काही आजार आहेत किंवा श्वसनासंबंधीचे जे काही आजार आहेत ते आपल्याला प्रकर्षाने या ऋतूमध्ये जाणवायला लागतात. जेव्हा एखादा रुग्ण अस्थमा किंवा ब्रॉन्कियल अस्थमा, दमा यासारख्या आजारांनी पीडित होतो तर तो आधुनिक उपचारांकडे जेव्हा जातो तर तेव्हा श्वसनासंबंधी जे काही अडथळा निर्माण होतो, जो काही कफ तयार होतो तो दूर करण्यासाठी औषधं देतात किंवा ब्रांकोडायलेटर सारखी औषधं देऊन तो मार्ग मोकळा करण्यासंबंधीचे औषधं, इंजेक्शन किंवा पंप वापरतात. पण एकंदरीत फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होईल किंवा ती सुधारेल अशा पद्धतीची काही कुठली उपचार पद्धती किंवा औषधं आपल्याला दिसत नाही. पण आयुर्वेदामध्ये नेमक्या याच फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर काम करण्यासाठी काही औषधं सांगितलेली आहेत. तर आपण बघूया की कोजागिरीच्या या कार्यक्रमामध्ये किंवा कोजागिरीच्या या उत्सवामध्ये जे आपण दूध बनवतो त्यामध्ये असे कुठले वनस्पती वापरायला पाहिजे ज्याचा परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावर आणि फुफ्फुसावर परिणामी दम्यावर येईल. तर काकडशिंगी नावाचं एक औषध आहे, भारंगी आहे, तुळशीच्या मंजिरी आहे किंवा त्याचे पानं आहेत, बांबूचे जे पानं आहेत ते आपण या ठिकाणी वापरतो आणि सर्वात महत्त्वाचं औषध म्हणजे पिंपरी नावाचं एक औषध आहे, लेंडी पिंपरी. ते आपण काही विशिष्ट प्रमाणामध्ये दुधामध्ये शिजवून त्याचा उपयोग दम्याच्या पेशंटसाठी करतो. तर श्री विश्वसाधना आयुर्वेद यांच्या ज्या काही शाखा आहेत त्या ठिकाणी किंवा तुमच्या जवळच्या वैद्यांकडे तुम्ही कोजागिरीच्या औषधाची मागणी करा, त्यांना त्याविषयीचं विधी समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या स्वतःसाठी किंवा कुटुंबियासाठी त्याचा वापर करू शकता. तर हे जी काही औषधे मी सांगितले ही औषधे तुम्ही गच्चीवर किंवा मोकळ्या जागेमध्ये जिथे चंद्राची पूर्ण शीतल किरणे या औषधांवर किंवा दुधावर पडेल अशा पद्धतीने अरेंजमेंट करा आणि तिथे 12 वाजेपर्यंत हे औषध शिजवायचे आहेत मंद आचेवर. आणि ज्या पद्धतीने ही औषधं शिजेल त्यानंतर पूर्ण ही प्रक्रिया तयार झाली की त्यानंतर तुम्ही ते सेवन करू शकता. ह्या औषधीच्या 4 तास आधी आणि नंतर काहीही खाऊ नये. पहाटे 4 पर्यंत तुम्ही जागरण करायला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी उपवास ठेवायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर आपण गेलं तर निसर्गता या औषधांमुळे किंवा दुधामुळे शरीरामध्ये विरेचन नावाची प्रक्रिया घडून येते. म्हणजे आपोआपच आपल्याला जुलाब होतात आणि त्या जुलाबाच्या माध्यमातून शरीराची शुद्धी होते आणि पित्तदोष आणि कफदोषची शुद्धी होते. तर याचा परिणाम काय होणार आहे की आपल्या शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी होणार आहे आणि त्याचा परिणाम रक्तावर आणि म्हणून फुफ्फुसावर होणार आहे. आणि जे रुग्ण किंवा जे व्यक्ती दम्याच्या आजारापासून पीडित आहेत किंवा त्यांना औषधं घ्यावं लागतात त्यांना कमालीचा परिणाम या कोजागिरी पौर्णिमेच्या औषधांमुळे जाणवायला दरवर्षीचा आमचा असा अनुभव आहे. आणि या पद्धतीने जर औषधं घेतले तर जे आपण ऑक्टोबर हीटमधून आपल्याला डोळ्यांची जळजळ, तळहात आणि तळपायांची जळजळ किंवा अंगावर एक थोडंसं पुरळ येणं, केस गळणं, केस पिकणं,
पाळीमध्ये अतिप्रमाणामध्ये रक्त जाणं, असे असंख्य पित्ताचे आणि उष्णतेचे जे काही त्रास आहे ते आपल्याला अशा पद्धतीच्या औषधांनी कमी झालेले दिसतात. म्हणून आणि याचा एक दुसरा उपाय म्हणजे की आता पुढे जे थंडी पडणार आहे त्यासाठी जे शरीराचं बळ वाढायला पाहिजे किंवा एक ताकद यायला पाहिजे किंवा पचनासंबंधी औषध जे तक्रारी असतील त्या दुरुस्त व्हायच्या असतील तर ह्या औषधांनी त्याचा फायदा आपल्याला झालेला दिसतो. म्हणून यावर्षीची कोजागिरी तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने साजरी करा, सुदृढ व्हा, आपल्या आजारापासून मुक्त व्हा. धन्यवाद.